बेसन पीठ उरलं होतं, त्यामुळे कांदा भजी पण इतकी सॉफ्ट आणि इतकी मस्त झाली आहेत ना. तर अशा पद्धतीने आपलं हे सर्व आता रेडी आहे. भरपूर झाले पहा. ही मोठं चाळणं आहे, मोठं ताट गच्च भरून झालेलं आहे. तर थोडीशी कुंडीमध्ये जर पानं लावले तर तुम्ही आठवड्याला तरी 2दा तरी खाऊ शकता, असं मला वाटतं, घरच्या घरी छानपैकी. चला तर मग भेटूया. असे स्वस्त राहा, मस्त खा, भेटत. हे पहा, मी मोठ्या मिरच्या होत्या साधारणतः, त्याचे 2 तुकडे करून घेतलेत, कट करून या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले. यामधील सगळे बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि हे आहेत आपल्या कुंडीतील पानं. कुंडीमध्ये एवढ्या आकाराची पानं निघतात, एक 15 ते 20 पानं निघालेली आहेत. आणि सगळी पानं लहान मोठीच असतात, खूप मोठी पण नाही. त्यामुळे मला वडी बनवता येत नाही. तर आज मी नवीन पद्धतीने दुसरी एक पद्धत तुम्हाला बनवून दाखवणार आहे. या आकाराची सगळी साधारणतः पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत छान. आणि हे पहा, लगेच इकडे पिठाची पण तयारी केली. मी बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतले सॉफ्ट येण्यासाठी. 1 ते 1.5 चमचे याच चमच्याने घेतलेत. साधारणतः 2 चमचे पकडून चाला, 2 चमचे. आणि बाकीचं हे सगळं बेसन पीठ. यामध्ये थोडेसे हलकेसे जिरे टाकले, ओवा टाकले, लाल तिखट टाकले आणि मीठ पण टाकले. हे लाल तिखट, हे सगळे मिश्रण आता आपण काय करतो, एकजीव करणार आहोत आणि चांगलं असं छान फेटून घेणार आहोत सगळं मिक्स करून पाण्यामध्ये. पाणी कसं करायचं आहे, किती टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे, कारण बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही. एक थोडंसं चहाचा कप एवढं साधारणतः पाण्यामध्ये सुद्धा आपलं होऊन जातं. जास्तीत जास्त 2 कप लागेल, कारण हे आपलं पातेलं आहे एवढं. आणि या पातेल्यामध्ये आपण घेतलेले हे पीठ, म्हणजे साधारण तुम्ही अंदाज घ्या. मी हातानेच घेतलेलं आहे, ते काही मी वाटीने मोजून घेतलं नाही, परंतु 2 ते 3 वाट्या साधारणतः घ्या पीठ. इकडे लगेच मी तेल कडक करायला ठेवलेलं आहे. तापते ते तेल तोपर्यंत पीठ पटकन मळून घेणार आहे. आज मी पीठ अजिबात भिजू देणार नाही, कारण आपल्याला लागली भूक. आणि भूक लागल्यामुळे गरमागरम ही पानं बनवून लगेचच खायला घ्यायची. त्यामुळे मी पीठ वगैरे काही भिजू देत नाही. आता यामध्ये किंचितसा असा खाण्याचा सोडा आपण घेणार आहोत, चिटकीपट होण्यासाठी, म्हणजे पटकन पीठ फुलेल यासाठी. कधी कधी टाकत पण नाही, पण टाकलं तर छान होतं. हे पहा, अशा पद्धतीने आपण पीठ घेतलेले फेटून पहा, मध्यम ते जाडसर पद्धतीने. खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको. घट्ट पिठाने कडक होतात. आणि याने मस्त असं फेटून घेतलं. याच्यामध्ये छान असे बबलसुद्धा आलेले आहेत, तुम्ही ते पण पाहू शकता आता. तर चला, मी आता लगेच बेसन वड्या सोडायला घेते. अळूची पानं मी कशा वेगळ्या पद्धतीने करणार तुम्हाला ट्रिक सांगते मी, ती पण एकदम सोपी, झटपट आणि एकदम झणझणीत अशा मस्त वड्या होतात. हां, चला मैत्रिणी, अशा पद्धतीने आपण आता पान घेतले. मी दाखवते ताटामध्ये कशा पद्धतीने आपण पान भरून, मी तुम्हाला बोलली ना नवीन पद्धतीने पान बनवायला सांगते. याआधी आपल्या चॅनलवरती एक अळूची पानं, तळलेली पानं कशी असतात साध्या पद्धतीने, हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे आणि याला भरभरून असा प्रतिसाद मिळाला. हे पहा, मी फक्त रोल करते मैत्रिणी, फक्त आपला हा रोल करायचा आहे छोटासा. आता तुम्ही अशा पद्धतीने रोल करू शकता. आणि या बाजूने पीठ टाकून थोडंसं, हे पहा, या बाजूने आपण बंद करणार आहोत. हे पण तोंड आपण असं बंद करणार आहोत. ठीक आहे, हे झालं आपलं एक पान. आता पहा, तुम्ही अशा पद्धतीने लावलेलं आहे ना, तर पीठ थोडंसं जास्त लावा, कमी लावा. तिखट आणि मीठ चवीप्रमाणे तुमच्या हिशोबाने लावा. तिखट पाहिजे असेल जास्त तिखटही टाकू शकता. हे पहा, आणि हे जे टोक आहे याच्यामध्ये थोडंसं पीठ असं टाका आणि हे असं थोडंसं बंद करण्याचा प्रयत्न करा. ते ऑटोमॅटिक बंदच होतं, ते पिठाने चिकटतंच. हे पहा, अशा पद्धतीने ही पानं मी पटापट भरून घेते. आता पहा, ही भरून झाली ना की असे मस्त छान खरपूस ब्राऊन रंग होईपर्यंत आपण काय करणार आहोत, तळून घेणार आहोत. तर पीठ पातळ असल्यामुळे आपलं ते हे वाटतं आहे पसारा, परंतु असं पटापट रोल करून लगेच ते तेलामध्ये सोडून घेतली तरीही चालतं. दोन्ही बाजूला दोन्ही टोकं बंद करून घ्यायचीत आपण. आता ही पीठ आपण एवढं थोडंसं पातळ केलं आहे, कारण आपला मिरची पण तळायची आहे ना, त्यामुळे थोड्याशा मिरच्या शिल्लक आहेत, ते पण दाखवते. हे मग मैत्रिणींनो, आपण आता पटापट पानं सोडून घेतोय. तेल चांगलं तापलेलं आहे. सगळी पानं आपली अशी भरून झालेली आहेत रोल गुंडाळी करून. आता लहान मोठ्या पानांचा आकार काय आहे, काहींचा लहान आहे, काहींचा मोठा आहे, बरोबर ना. तर हरकत नाही, कारण आपलं काही मार्केटमध्ये विकायला ठेवायचं नाही किंवा हॉटेलमध्ये नाही, आपण घरीच खाणार आहोत. त्यामुळे पानांचा आकार, रंग कसा येऊ देत, खायला चव आणि पौष्टिक असेल तर खूप झालं. आकार बदलला म्हणून चव बदलत नाही, फक्त खाणं स्वच्छ घरी बनवलेलं आहे. पानं घरातली आहेत आणि घरीच तळलेले आहेत. आणि बाहेर पाऊस चालू आहे. मुंबईमध्ये खरं तर 8 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, खूप पाऊस. आणि रात्रीच भजी बनवली होती. भजीचा खरं व्हिडिओ मला बनवताच आला नाही, खरं उशीर झालेला काल. तर म्हटलं आज पण गरम गरम दुपारी काहीतरी खायचं, तर अळूची पानंच बनवूयात, कारण थोडी शिल्लक पण होती आणि झाडात मोठी झाली होती कुंडीला. तर तुम्हाला अशा प्रकारची अळूची पानं तुम्ही याच्या आधी कधी बनवलीत का, मला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हे खायला इतके कुरकुरीत लागतात ना की खूप सुंदर लागतात. अशी पानं तुम्ही कधी बनवली असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि याला तेल जास्त लागत नाही. असं वाटत असेल तुम्हाला की तेल फार पितात, पण अजिबात नाही. ते लगेच सुके होतात, असे ऑइली राहत नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य. पाहताय तुम्ही किती सुंदर टेक्स्चर आले त्याला, दिसतात पण मस्त. चला, लगेच आपण इथे टिश्यू पेपर टाकून घेतले, आपण काढून घेतलेले आहेत. दुसरा घाणं सोडूयात.
दुसऱ्या घाना सोडूयात. आपल्याला अजून मिरच्या थोड्याशा राहिल्या त्या तळायच्या आहेत. आता हे पान छोटं आहे, असं पानांचा आकार काय काही लहान मोठं असं झालेलं आहे, थोडंसं हरकत नाही. की सुंदर लागतात नाही पानं जेव्हा झटपट करायचे असतात ना, जेव्हा वड्या करायला वेळ मिळत नाही, उकडायला पण वेळ लागतो आपल्याला, जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो ना तेव्हा अशा प्रकारे करून टाकायचे. पटकन होतात, खायलाही झटपटीत आणि मस्त लागतात. अशी जर पानं बनवली तुम्ही अळूवडी विसराल, खरंच तुम्हाला अळूवडीची आठवण नाही. अशीच बनवाल तुम्ही, एकदा बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितले 2 वाट्या बेसन पीठ, जिरे, थोडासा ओवा, हवं तर तुम्ही लसूण वगैरे ठिचून टाकू शकता, पण मी टाकलेलं नाही आहे. आणि घशामध्ये तडतड होणारी जर पानं असतील गावची तर त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळा. आता ही पानं वेगळी होती कुंडीतली, त्यामुळे मी याला हे टाकलेलं नाही आहे, लिंबू टाकलेलं नाही आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबू पण टाकून दाखवलेलं आहे. अर्धा लिंबू टाका, खूप मस्त होतं. आता अळूवडी बनवताना बरेचसे जण चिंच आणि गुळाचं पाणी पण टाकतात. अळूवडी गोड आणि तिखट मस्त अशी लागते, त्यासाठी तुम्ही ते पण ऑप्शन वापरू शकता. ज्यांना गोड आणि तिखट एकत्र खायची इच्छा होते त्यांनी याच्यामध्ये थोडंसं अर्धा लिंबू किंवा चिंच, ऑप्शनला आहे चिंच आणि गुळ, या दोन्हींचं पाणी थोडंसं याच्यामध्ये टाका आणि एकदा तुम्ही वडी करून खाऊन पहा, किती सुंदर लागते ते. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा. म्हणजे मी तुमच्या कमेंट्सला आणि तुमच्या लाईक, सबस्क्राईबला एक दाद देऊन नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक थोडीशी कल्पना सुचते किंवा उत्साह राहतो. ठीक आहे. तर हे पण तळून झालेले आहेत असे छान. पानं तळून झाले कशावरून कळतं, याचा रंग आहे ना हिरवा, तो काळपट दिसायला लागतो आणि बेसनाचा रंग जो आहे ना तो सोनेरी गोल्डन दिसायला लागतो. हे पहा, लगेच समजून जायचं झाले का नाही. याला जास्त वेळ लागत नाही, आतमध्ये वाफ तयार होते आणि बाहेरची बाजू लगेच क्रिस्पी होते. सगळे काढून घेऊयात. अजून थोडीशी आहेत कारण पानं कमीच होती आज कुंडीमधली, अजून थोडी ठेवली आहे, ती संध्याकाळी तळणार आहे गरम गरम मस्त. आता शेवटचंच आहे, संपले पानं. 5-7 पानं ठेवलेत, ती संध्याकाळी आपण गरम गरम मुलं आल्यानंतर तळूया. ती दुपारच्या जेवणामध्येच तळलेली आहेत. तर संध्याकाळपर्यंत आमचं ते वाटत होतं जरासं, मुलांना मग आवडणार नाही म्हणून गरम गरम म्हटलं संध्याकाळी थोडेसे तळून घेऊया. हे थोडं जास्त पीठ लावलं ना असे होतात ते मिरचीसारखे. असं वाटतं आपण मिरची तळली ना अशा पद्धतीने, बाहेरून थोडंसं पीठ लावलं तर थोडी शेवटी होते ना, त्यामुळे त्याला बेसन पीठ जास्त पुसून घेतलं, त्यामुळे जास्त झाले. तर याच्या आधी तुम्ही असे वड्या कधी बनवल्या आहेत का घरामध्ये? एकदा बनवा आणि ह्याच आठवड्यात बनवा आणि मला कमेंट्स मात्र जरूर आठवणीने करून सांगा की कसे झाले तुमचे पानं ते. हे पहा, याला मस्त ब्राऊन रंग आलेला आहे, म्हणजे हेही तळून झालेले आहेत. अशा पद्धतीने याला जास्त मेहनत लागत नाही, अगदी कमी वेळेत, किती अगदी 10 मिनटामध्ये फक्त तळून झालेले आहेत हे पानं. तेल बिलकुल राहत नाही आहे आणि याचं क्रिस्पीपणा पाहताय, टेक्स्चर पाहताय किती सुंदर झालेत. हे आत्ता गरम काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने पानं आपले रेडी आहेत. आता आपण लगेच मिरची तळायला घेणार आहोत. हे पहा, मिरची मी बेसन पिठात अशी बुडवते आणि त्याला जास्त मेहनत नाही आहे. बुडवली की लगेच आपण तेलात टाकणार आहोत. बाजूलाच कढई घेतली आहे त्यामुळे. तुम्ही इकडे पहा, थोडंसं जाडसर पीठ असेल ना मग काय होतं, मस्त मिरचीला सुद्धा लागतं ते. एकच आहेत मिरच्या, फक्त 3च होत्या, त्यामुळे 4-5च तुकडे झालेले आहेत त्याचे, किंवा 4 मिरच्या असतील जास्तीत जास्त. आपलं काम लगेच होणारे झटकेपट झालं. आता इकडे ताटं करेपर्यंत आणि जेवण करायला घेईपर्यंत आपल्या मिरच्या आणि अळूचे पानं दोन्ही तळून झालेलं आहे. जास्तीत जास्त 20 मिनटं पकडून त्याला 20 मिनटामध्ये पहा आपला एवढा स्वयंपाक झालेला आहे. तर अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. हे पहा, अशा आपल्या मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. आता थोडंसं तेल गरम आहे आणि बेसनपीठ थोडंसं, तेल पण गरम आहे, थोडंसं बेसनपीठ शिल्लक आहे. आपण काय करूयात, त्याच बेसनपीठामध्ये लगेचच थोडीशी भजी काढून घेऊयात, कारण की थोडंसं पीठ शिल्लक आहे. मग या बेसनपीठाचं आपण काय करणार, अळूचं पानं किंवा हे झाल्यानंतर शिल्लक जे राहतं त्याची भजी सोडून घेतो आपण, किंवा बेसनपोळीसुद्धा उत्तम होते. परंतु आपण एक कांदा कापून पटकन झटपट, हे पहा आपण एक कांदा कापून टाकला त्याच बेसनपीठामध्ये, लगेचच आपली भजी पण तयार होते. आता कोथिंबीर वगैरे कापणं होती, परंतु माझा हात खराब असल्यामुळे मी काही टाकले नाही आहे तेवढंच म्हटलं संपवायचं. हे पहा मैत्रीण, आपल्या मिरच्या पण झालेल्या आहेत, आळूची पानं पण झाली आहेत आणि कांदा भजी दाखवते मी तुम्हाला. हे पहा, अगदी थोडंसं. चला तर मग भेटूया. असे स्वस्त राहा, मस्त खा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.